वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपीनं ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी कापल्याचं समोर आलेलं होतं। अपघातानंतर मिहिरनं विरारमधल्या एका सलूनमध्ये जाऊन आपली दाढी आणि केस कापल्याचं समोर आलं। वरळी पोलिसांनी या सलूनच्या मालकाचाही जबाब नोंदवल्याची माहिती मिळतेय। वरळी हिट अँड रन प्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत। यामध्ये 5 ते 6 प्रत्यक्षदर्शी, अपघात पाहणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मुंबईमधल्या वरळी हिट अँड रन प्रकरणी आता अनेक बाबी समोर येत आहेत। मिहिरनं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी आणि केस कापल्याचं देखील उघडकीला आलेलं आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला देत आहेत। सूरज, काय नेमकी माहिती? वरळी हिट अँड रन प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे मिहिर शहा याने पोलिसांपासून बचाव करण्यासाठी स्वतःची दाढी आणि मिशी ही विरार येथे कापल्याची आता माहिती ही समोर आलेली आहे। पोलिसांच्या तपासात देखील ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मिहिर हा वारंवार या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने पोलिसांच्या मागे होते आणि तो पळत होता हे देखील तितकंच समोर आलं होतं। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जो केश कर्तनालयामध्ये त्याने केस कापले होते किंवा दाढी केली होती त्यांचा देखील आता जबाब नोंदवण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात 17 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत। त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी जे होते जे 5 ते 6 जण आहेत त्यांचा देखील जबाबाची नोंद आहे। या संपूर्ण प्रकरणात आज मिहिरची पोलीस कोठडी ही संपत असून त्याला आजच शिवडी न्यायालयात हजर केलं जाईल। यानंतर पोलीस अधिक तपासासाठी त्याची पोलीस कस्टडी मागतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र नेमका युक्तिवाद काय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहील। अजिंक्य, ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन